नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हळद टीचरमध्ये। मित्रांनो, WRD डिपार्टमेंटची अपडेट आलेली आहे। जलसंपदा विभागातील गट ब अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरती सन 2023 जाहीर प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो। आणि हे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते दिनांक 7/6/2024 आहे, जसे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। ठीक आहे मित्रांनो, फार महत्त्वाचं इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे आणि फार महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे WRD डिपार्टमेंटचं। तर चला बघूया काय त्यांनी परिपत्रकामध्ये लिहिलेलं आहे। तर मित्रांनो, पॉईंट नंबर 1 तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये जलसंपदा विभागातील गट ब अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरतीसाठी विविध 14 संवर्गाच्या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत। सदर पदांसाठी ऑनलाईन परीक्षा दिनांक 27/12/2023 व दिनांक 29/12/2023, दिनांक 31/12/2023 व दिनांक 1/1/2024 व दिनांक 2/1/2024 रोजी संपन्न झालेल्या आहेत। ठीक आहे, तर याच्यानंतर मित्रांनो, उमेदवारांची मार्क वाईज मेरिट लिस्ट शासनाच्या www.wrdmaharashtra.government.in या संकेतस्थळावर दिनांक 3/3/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती। ठीक आहे, तर ते तुम्ही बघितलेच असाल मित्रांनो। याच्यानंतर सर्व संवर्गाच्या निम्न श्रेणी लघुलेखक पदाला वगळून, ठीक आहे, सर्व संवर्गाच्या निम्न श्रेणी लघुलेखक पदाला वगळून कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांची लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन यादी शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। शासन पत्र क्रमांक संकीर्ण 1124/ परिपत्रक क्रमांक 126/ आता आंतरिक दिनांक 7/6/2024 नुसार ठाणे परिमंडळ व नाशिक परिमंडळ वगळून कागदपत्र पडताळणी यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। ठीक आहे, म्हणजे ठाणे आणि नाशिकचा याच्यामध्ये समावेश नाही आहे। याच्यानंतर मित्रांनो, पॉईंट नंबर 4 तुम्ही बघू शकता। थोडं झूम करून घेतो याला। तर सदर यादीमधील नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर अपात्र अंमलबजावणीसाठी केवळ कागदपत्रे तपासणीसाठी बोलावण्यात येत आहे। उमेदवारांची कागदपत्र पडताळणी किंवा तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची संवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदानुसार सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक 1222/54 का 13 दिनांक 4/5/2022 नुसार अंतिम निवडसूची तयार करण्यात येईल। ठीक आहे, कागदपत्र पडताळणी यादीमध्ये उमेदवारांचे नाव समाविष्ट झाले असेल म्हणजे अंतिम निवडसूची किंवा प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट झाला असे नाही, याबाबतची उमेदवारांनी नोंद घ्यावी। ठीक आहे, नंतर आहे पॉईंट नंबर 5 मित्रांनो। दप्तर कारकून किंवा मोजणीदार किंवा कालवा निरीक्षक यांची कागदपत्रांनी यादी मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद यांच्या याचिका क्रमांक 483/2024 तसेच सहाय्यक आरक्षक यांचे कागदपत्र पडताळणी यादी मान्य उच्च न्यायालय मुंबई रिट पिटिशन ST नंबर 9821/2024 यांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे। ठीक आहे, म्हणजे बाकीचा जो फायनल डिसिजन जे राहणार आहे ते खंडपीठावर राहणार आहे। ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो, पॉईंट नंबर 6 तुम्ही बघू शकता। उमेदवाराने ज्या परिमंडळासाठी अर्ज केला आहे त्या परिमंडळाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी नमूद केलेल्या पत्त्यावर कागदपत्र पडताळणी होणार आहे। तरी आपला कागदपत्र पडताळणी अनुक्रमांक म्हणजे सिरियल नंबर व आपणास कागदपत्र पडताळणीसाठीचे ठिकाण पाहून नमूद तारखेवर नमूद ठिकाणी उपस्थित राहण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे। ठीक आहे, आता ते मी तुम्हाला खाली सांगणारच आहे। याच्यानंतर सदर उमेदवारांची त्यांचे पदानुसार www.wrdmaharashtra.government.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली तपासणी सूची भरून त्याचे संबंधित मूळ कागदपत्र व मूळ कागदपत्राच्या सांख्यातील 2 प्रतिसह उपस्थित राहायचे आहे। म्हणजे 2 पण तुम्हाला झेरॉक्सचे काढून ठेवायचे आहे मित्रांनो। कशासोबत जे वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली तपासणी सूची आहे त्याच्यावर टिकमार्क करून तुम्हाला 2 पॉईंट तुमचे सोबत ठेवायचे आणि मूळ कागदपत्र सोबत ठेवायचे आहे। ठीक आहे, याच्यानंतर पॉईंट नंबर 8 आहे मित्रांनो। सदर पडताळणीत गैरहजर राहिलेल्या अथवा कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या उमेदवारांस कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही। ठीक आहे, क्लिअर दिलेलं आहे मित्रांनो की तुम्ही जर कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहाल तर त्याच्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारचे मुदतवाढ देण्यात येणार नाही किंवा तुम्हाला कसल्याही प्रकारचा या संबंधात दावा करता येणार नाही आहे। ठीक आहे, पॉईंट नंबर 9 आहे मित्रांनो। ज्या उमेदवारांनी एका संवर्गापेक्षा अधिक संवर्गासाठी वेगवेगळ्या परिमंडळात अर्ज केलेला आहे व एकापेक्षा अधिक पदांच्या कागदपत्र पडताळणी यादीमध्ये उमेदवारांचा समावेश असेल व कागदपत्र पडताळणीचे दिनांक व वेळ एकच असल्यास अशा परिस्थितीत उमेदवारांनी संबंधित परिमंडळांना ईमेलद्वारे दिनांक 11/6/2024 पर्यंत कळवावे। पडताळणीसाठी नवीन दिनांक वेळ उपलब्ध करून घेण्यात यावा। ठीक आहे,
एकापेक्षा जास्त परिमाणाचा अर्ज ज्या उमेदवारांनी केला असेल तर त्यांची समजा कागद पडताळणीची डेट एकाच दिवशी येत असेल तर अशा संदर्भात तुम्हाला ईमेल करायचा आहे आणि ईमेल करून तुम्हाला जी आहे डेट नवीन उपलब्ध करून घ्यायची आहे. ठीक आहे. परत एकदा तो पॉईंट वाचून दाखवतो मित्रांनो. ज्या उमेदवारांनी एका संवर्गापेक्षा अधिक संवर्गासाठी वेगवेगळ्या परिमाणात अर्ज केलेला असेल आणि एकापेक्षा जास्त पदाकरता कागद पडताळणी त्यांची असेल तर अशा संदर्भात त्यांनी काय करायचं आहे तर दिनांक आणि वेळ जर एकच असेल पडताळणीची तर अशा संदर्भात त्यांनी ईमेल करायचा आहे परिमंडळाला आणि तो ईमेल 11/7/2024 पर्यंत करायचा आहे आणि त्याच्या संदर्भात नवीन डेट तुम्हाला आणि टाईम उपलब्ध करून घ्यायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतर पॉईंट नंबर 10 आहे मित्रांनो. अत्यंत अपरिहार्य कारणास्तव एखादा उमेदवार उपस्थित राहता आले नाही व तसे उमेदवारांनी ईमेलद्वारे दिनांक 11/6/2024 पर्यंत पूर्वसूचना दिल्यास त्याबाबतची सत्यता समन्वय समिती पडताळून पाहिल व त्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यात येईल. याबाबतची पूर्वसूचना त्या परिमंडळाच्या नमूद ईमेल व आयडीवर तुम्हाला पाठवायची आहे. ठीक आहे. समजा एखाद्याला एकदमच अर्जंट काम असेल किंवा काही कारणास्तव म्हणजे व्यक्तिगत कारणास्तव किंवा आणखी कोणत्या कारणास्तव त्या उमेदवाराला कागदपत्र पडताळणीला उपस्थित राहता आले नाही तर त्याची सत्यता जी आहे समन्वय समिती पडताळून पाहणार आहे आणि त्याच्यानंतर त्या उमेदवाराला दुसरा चान्स देणार आहे. परंतु त्या अगोदर तुम्हाला तो पूर्वसूचना तुम्हाला ईमेलद्वारे 11/7/2024 पर्यंत द्यायची आहे. ठीक आहे. याच्यानंतर पॉईंट नंबर 11 आहे मित्रांनो. जलसंपदा विभागात गट ब अपारजात्रिक व गट क सरळसेवा भरतीबाबत यापुढील इतर आवश्यक सूचना WRD महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांशी कोणतेही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून वरील संकेतस्थळाला संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे प्रसिद्धीपत्रक आहे मित्रांनो. आता आपण बघूया याच्यामध्ये डेट कोणत्या कुणाला दिलेल्या आहे सिरियल नंबर वाईज त्याला बघूया. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक आहे. तर कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचं जे वेळापत्रक आहे ते समजून घ्या मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे सर्वप्रथम परिमंडळ कार्यालयाचे नाव व संपूर्ण पत्ता, नंतर दिनांक कोणत्या तारखेला तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे, संवर्गाचे नाव, सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र अशा 2 सत्रामध्ये व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर मित्रांनो आता आपण बघूया की परिमंडळाचे कार्यालयाचे नाव संपूर्ण पत्ता. अनुक्रमांक 1 आहे अधीक्षक अभियंता दक्षता पथक संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग संभाजीनगर. ठीक आहे. ईमेल आय डी त्यांचा आहे मित्रांनो. ईमेल आय डी त्यांनी दिलेला आहे आणि तो ईमेल आय डी तुम्हाला बघून घ्यायचा आहे. याच्यानंतर दूरध्वनी क्रमांकसुद्धा त्यांनी दिलेला आहे 024029500047. ठीक आहे. कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहायचा पत्ता जो आहे तो विश्वेश्वर सभागृह सिंचन भवन कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित राहत आहे. ठीक आहे. ईमेल आय डी ज्या मित्रांचं किंवा ज्या उमेदवारांचं उपस्थित राहणं शक्य होणार नाही त्यांना 11 तारखेच्या अगोदर मेल करायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो दिनांक ज्या दिलेले आहे त्या दिनांक 18/6/2024, दिनांक 19/6/2024, दिनांक 20/6/2024, दिनांक 21/6/2024 आणि दिनांक 22/6/2024 या कालावधीमध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. तर 18/6/2024 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे आणि अनुक्रमांक 1 ते 200 या उमेदवारांचं त्या पहिल्या सत्रामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये 201 ते 400 उमेदवारांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्हाला याची दक्षता घ्यायची आहे. नंतर आहे मित्रांनो 19 तारीख. तर 19 तारखेमध्ये जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे ते म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचंच. त्याच्यानंतर जे होणार आहे ते अनुक्रमांक ज्यांचा असेल 401 ते 700 आणि दुपारच्या सत्रामध्ये 701 ते 789. ठीक आहे. या उमेदवारांच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. परत एकदा बघा 18 आणि 19 तारखेला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे 2 दिवस आणि याच्यामध्ये पहिला सत्र आणि दुसरा सत्र मिळून टोटल जे उमेदवार असणार आहे ते 789 उमेदवार असणार आहे. याच्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये जे होणार आहे ते अनुक्रमांक 1 ते 200 ज्यांचा अनुक्रमांक 1 ते 200च्या दरम्यान जे विद्यार्थी असेल त्यांनी 18/6/2024 जायचं आहे आणि तुम्हाला पत्ता सांगितलेला आहे सकाळच्या सत्रामध्ये आणि सकाळचं जे सत्र चालू होणार आहे ते 10:30 वाजता सुरू होणार आहे आणि दुपारचं जे सत्र सुरू होणार आहे मित्रांनो ते 2 वाजता सुरू होणार आहे. ठीक आहे. आणि दुपारी जे होणार आहे ते 201 ते 400 पहिल्या दिवशी होणार आहे आणि 19/6/2024
24ला दुसऱ्या दिवशी अनुक्रमांक 401 ते 700 या दरम्यान आणि अनुक्रमांक 701 ते 789 या दरम्यान दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. नंतर आहे सहाय्यक भंडारपाल. तर सहाय्यक भंडारपालचं सुद्धा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन 19/7/2024ला होणार आहे आणि ते दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे अनुक्रमांक 1 ते 110 नंबरपर्यंत. ठीक आहे. हे क्लिअर झालं मित्रांनो. नंतर 20 तारखेला बघू शकता तुम्ही 20 तारीख, 21 तारीख आणि 22 तारीख याच्यामध्ये दप्तर कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षक यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे 3 दिवस. ठीक आहे. 20 तारीख, 21 तारीख आणि 22 तारीख याच्यामध्ये अनुक्रमांक 1 ते 300 सकाळच्या सत्रामध्ये आणि अनुक्रमांक 301 ते 500 दुपारच्या सत्रामध्ये. ठीक आहे. किती तारखेला तर 20 तारखेला. याच्यानंतर 501 ते 800 दुसऱ्या पहिल्या सत्रामध्ये 21 तारखेला आणि अनुक्रमांक 801 ते 1000 दुसऱ्या सत्रामध्ये 21 तारखेला. याच्यानंतर मित्रांनो दप्तर कारकून मोजणीदार यांचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन जे होणार आहे 1001 ते 1176 या अनुक्रमांकाचं होणार आहे आणि ते 22/7/2024ला होणार आहे. नंतर 22/7/2024ला सहाय्यक आरेखक यांचंसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि ते अनुक्रमांक 1 ते 43 मध्ये होणार आहे आणि यांचा जो टायमिंग राहणार आहे सकाळच्या क्षेत्राचा 10:30 वाजताचा टायमिंग सकाळच्या सत्राचा राहणार आहे. ठीक आहे. नंतरच 22/6/2024ला आरेखकचे सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे मित्रांनो अनुक्रमांक 1 ते 15 आणि 22/6/2024 तारखेलाच अनुरेखकचं सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि ते दुपारच्या सत्रामध्ये आहे अनुक्रमांक 1 ते 175 दुपारी 2च्या नंतर. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो जे पुढचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे ते असणार आहे त्याचा पत्ता मी तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पत्ता दिलेला आहे त्यांनी की अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे व संशोधन विकास संचालनालय व परिमंडळी अधिकारी पुणे परिमंडळ पुणे. ठीक आहे. ईमेल ID त्यांनी दिलेला आहे. दूरध्वनी क्रमांक 020 26 36 099 ठीक आहे. कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहण्याचा जो पत्ता आहे विश्वेश्वराय सभागृह सिंचन भवन मंगळवार पेठ बारणे रोड पुणे. ठीक आहे. याच्यामध्ये 18/6/2024 आणि 19/6/2024 या 2 तारखा तुम्हाला दिसतच असेल. याच्यानंतर 20/6/2024 21/6/2024 आणि 22/6/2024 या सुद्धा तारखा आहेत. ठीक आहे. तर 18/6/2024ला जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो ते वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आणि आरेखक सहाय्यक आरेखक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 18/6/2024ला होणार आहे. याच्यामध्ये अनुक्रमांक 1 ते 6चं जे होणार आहे ते सकाळच्या सत्रामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक करता होणार आहे. ठीक आहे. 1 ते 6 नंतर वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक जे होणार आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अनुक्रमांक 1 ते 42 साठी होणार आहे. आरेखकचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अनुक्रमांक 1 ते 16 साठी होणार आहे आणि सकाळच्या सत्रात होणार आहे 10:30च्या नंतर. सहाय्यक आरेखकचे अनुक्रमांक 1 ते 34 सकाळच्या सत्रामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो स्थापित अभियांत्रिकी सहाय्यक त्याच्यामध्ये अनुक्रमांक 1 ते 152चं जे होणार आहे ते सकाळच्या सत्रामध्ये होणार आहे आणि 153 ते 402च्या दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे 18 तारखेला. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघितलं मित्रांनो 19 तारीख. तर 19 तारीखमध्ये तुम्ही बघू शकता 19/7/2024ला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक अनुरेखक सहाय्यक भंडारपाल कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकमध्ये अनुक्रमांक 403 ते 546 यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सकाळच्या सत्रामध्ये होणार आहे. प्रयोगशाळा सहाय्यक यांचा DB जो होणार आहे तो अनुक्रमांक 1 ते 6च्या 10:30च्या सत्रात होणार आहे. अनुरेखक अनुक्रमांक 1 ते 100 यांचा सकाळच्या सत्रात 10:30च्या नंतर होणार आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये 101 ते 150 या सत्रामध्ये त्यांचं होणार आहे. ठीक आहे. नंतर सहाय्यक भंडारपालचा जर विचार केला आपण मित्रांनो अनुक्रमांक 1 ते 55 पर्यंत होणार आहे. कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यकचा जर विचार केला तर अनुक्रमांक 1 ते 23 पर्यंत दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे आणि कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक 1 ते 23 हे दुपारच्या सत्रात होणार आहे आणि दप्तर कारकून मोजणीदार व कालवा निरीक्षक यांचं जे होणार आहे DB ते दुपारच्या सत्रामध्ये 1 ते 134 यांच्या दरम्यान होणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर जर तारीख बघितली आपण मित्रांनो तर 20/6 तारखेचा बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये बघू शकता 20/6/2024 दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक अनुक्रमांक 135 ते 385 यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सकाळच्या सत्राला आणि दुपारच्या सत्राला जे होणार आहे ते अनुक्रमांक 386 ते 635. ठीक आहे. याच्यानंतर 21/6/2024 या दिनांकामध्ये
दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक यांचं जे होणार आहे तर पुढची संख्या म्हणजे 636 ते 885 सकाळच्या सत्रात आणि 886 ते 1135 दुपारच्या सत्रात होणार आहे. 22 तारखेला जे होणार आहे दप्तर कारकून व मोजणीदार कालवा निरीक्षक यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होणार आहे ते 1136 ते 1385 आणि 1100 या दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे 1386 ते 1506. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो आपण बघूया तिसऱ्या नंबरचा जो पत्ता आहे. तिसऱ्या नंबरमध्ये त्यांनी अधीक्षक अभियंता दक्षता पथक अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग अमरावती करता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे. दूरध्वनी क्रमांक 0721 29 50 82. कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहायचा जो पत्ता आहे मनोरंजन हॉल वर्धा वसाहत शिवाजीनगर अमरावती येथे उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. 18/6/2024 19/6/2024 20/6/2024 आणि 21/6/2024 या तारखेला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे. तर 18/6/2024 ज्यांचा DB आहे त्याच्यामध्ये सहाय्यक आरेखक सहाय्यक भंडारपाल आरेखक अनुरेखक आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. तर 18/6/2024 तुम्ही इथे बघू शकता अमरावती विभागामध्ये सहाय्यक आरेखकचा अनुक्रमांक 1 ते 12 यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सकाळच्या सत्राला होणार आहे आणि 13 ते 25 यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन दुपारच्या सत्राला होणार आहे. नंतर सहाय्यक भांडारपाल यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन 1 ते 12 या अनुक्रमांकाचा सकाळच्या सत्राला होणार आहे आणि 13 ते 29 यांचं दुपारच्या सत्राला होणार आहे. आरेखकचा विचार जर केला तर आरेखकमध्ये मित्रांनो अनुक्रमांक 1 ते 9चं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सकाळच्या सत्राला होणार आहे आणि अनुरेखमध्ये अनुक्रमांक 1 ते 6चं सकाळच्या सत्रात आणि अनुक्रमांक 37 ते 53 दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे. ठीक आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचा जर विचार केला आपण तर अनुक्रमांक 1 ते 12चं सकाळच्या सत्रात आणि अनुक्रमांक 13 ते 64च्या दुपारच्या सत्राला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. नंतर 19/6/2024 या तारखेचा विचार केला तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे. अनुक्रमांक 64 ते 148 सकाळच्या सत्रात आणि अनुक्रमांक 149 ते 240 दुपारच्या सत्रात. नंतर दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक यांचं आहे अनुक्रमांक 1 ते 84 सकाळच्या सत्रात आणि अनुक्रमांक 85 ते 175 दुपारच्या सत्रात. नंतर 21/6/2024 जर विचार केला मित्रांनो तर दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक यांचा अनुक्रमांक 176 ते 247 सकाळच्या सत्रात आणि 248 ते 319 दुपारच्या सत्रामध्ये DB होणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचं बघूया मित्रांनो. तर याच्यानंतर चौथा जो पत्ता आहे मित्रांनो अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ परिमंडळ अधिकारी. तर सातारा कोल्हापूर परिमंडळ सातारा दूरध्वनी क्रमांक आहे 02-162 आणि 24-60-71. ठीक आहे. कागदपत्र पडता तपासणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याचा जो पत्ता आहे करमणूक केंद्र गेट क्रमांक 3 कृष्णानगर वसाहत कृष्णानगर सातारा. ठीक आहे. इथे उपस्थित राहायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डेट दिनांक 18/6/2024 19/6/2024 20/6/2024 21/6/2024 आणि 22/6/2024 आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या परिमंडळात अर्ज सादर करणाऱ्यांना मी सांगितलं तर अगोदर तुम्हाला की तुम्हाला मेल करून घ्यायचं आहे आणि तुमची डेट जी आहे ती बदलून घ्यायची आहे. मेल करून मेल ID तुम्हाला इथे दिलेलाच आहे. त्या परिमंडळाला मेल करून तुम्हाला वेगळी डेट मागून घ्यायची आहे जर तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन एकाच दिवशी येत असेल आणि एकाच टायमाला येत असेल तर बघा मित्रांनो 18/6/2024 आरेखक आहे आणि आरेखकचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे अनुक्रमांक 1 ते 17चं सकाळच्या सत्रात होणार आहे. 10:30 वाजतापासून जे सकाळचं सत्र सुरू होणार आहे. नंतर 18/6/2024 सहाय्यक आरेखकचं अनुक्रमांक 1 ते 23चं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सकाळच्या सत्राला. एक सहाय्यक भांडारपाल तिसऱ्या नंबरचे जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते अनुक्रमांक 1 ते 69 या दरम्यान सकाळच्या सत्राला होणार आहे. नंतर अनुरेखक अनुक्रमांक 1 ते 40च्या दरम्यान सकाळच्या सत्राला आणि 41 ते 94च्या दरम्यान दुपारच्या सत्राला होणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो ते दुपारच्या सत्राला 1 ते 40 सिरियल नंबरनुसार होणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर 19/6/2024 जर विचार आपण केला तर याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनुक्रमांक 41 ते 190 या दरम्यान सकाळच्या सत्राला आणि अनुक्रमांक 191 ते 320 या दरम्यान जे होणारं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन ते दुपारच्या सत्राला होणार आहे. नंतर 20 तारखेचा विचार केला आपण तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दप्तर कारकून मोजणीदार व कालवा निरीक्षक यांचं जे होणार आहे ते अनुक्रमांक 321 ते 470 सकाळच्या सत्राला आणि 471 ते 517 हे दुपारच्या सत्राला होणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो
21/6/2024 तारखेचा जर विचार केला तर दप्तर कारकुन व मोजणीदार कारभार निरीक्षक 94 ते 245 सकाळच्या सत्राला आणि 246 ते 375 दुपारच्या सत्राला होणार आहे. आणि 22/6/2024 दप्तर कारकुन मोजणीदार व कारभार निरीक्षक यांचं जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे 376 ते 525 सकाळच्या सत्राला आणि 526 ते 640 दुपारच्या सत्राला होणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा जो आणि अखेरचा जो लास्टचा जो पत्ता आहे मित्रांनो, अधीक्षक अभियंता तथा परिमंडळीय अधिकारी दक्षता पथक पाटबंधारे विभाग नागपूर परिमंडळ नागपूर, तर नागपूर करता आहे. आणि याचा दूरध्वनी क्रमांक आहे 0712 25 30 899. ठीक आहे. कागदपत्र तपासण्यासाठी उमेदवारांनी उपस्थित राहण्याचा जो पत्ता दिलेला आहे त्यांनी तो आहे मित्रांनो, कार्यकारी अभियंता गोसी खुर्द प्रकल्प पुनर्वसन पथक नागपूर यांचे कार्यालय, प्लॉट नंबर 13, ऑफिसर्स क्लब जवळ, वॉकर स्ट्रीट जवळ, सिव्हिल लाईन नागपूर. ठीक आहे. इथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. 18/6/2024, 19/6/2024, 20/6/2024 आणि 21/6/2024. ठीक आहे. या कालावधीत डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. सहाय्यक भंडारपालचं जे होणार आहे अनुक्रमांक 1 ते 30 सकाळच्या सत्राला आणि अनुक्रमांक 31 ते 37 दुपारच्या सत्राला. आरेखक अनुक्रमांक 1 ते 9 सकाळच्या सत्राला. दप्तर कारकुन मोजणीदार व कारभार निरीक्षक यांचा अनुक्रमांक 1 ते 80 सकाळच्या सत्राला व 81 ते 160 दुपारच्या सत्राला होणार आहे. 19 तारखेचा जर विचार केला तर दप्तर कारकुन मोजणीदार व कारभार निरीक्षक व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तर अनुक्रमांक 161 ते 240 सकाळच्या सत्राला आणि अनुक्रमांक 241 ते 320 दुपारच्या सत्राला होणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनुक्रमांक 1 ते 40 सकाळच्या सत्राला आणि अनुक्रमांक 41 ते 80 दुपारच्या सत्राला होणार आहे. 20 तारखेचा जर विचार केला तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनुक्रमांक 81 ते 167 सकाळच्या सत्राला आणि 168 ते 253 दुपारच्या सत्राला होणार आहे. अनुरेखकमध्ये 1 ते 39 सकाळच्या सत्राला आणि अनुक्रमांक 40 ते 78 दुपारच्या सत्राला होणार आहे. ठीक आहे. 21 तारखेचा विचार केला तर दप्तर कारकुन मोजणीदार व कारभार निरीक्षक अनुक्रमांक 321 ते 425 सकाळच्या सत्राला आणि 426 ते 532 दुपारच्या सत्राला होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मित्रांनो तुमचं होणार आहे. आणि फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर कोणत्या कारणास्तव उपस्थित डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला राहता येणार नसेल तर त्याच्याकरता स्ट्रॉंग कारण लागणार आहे, कोणतेही कारण चालणार नाही. आणि त्याचीसुद्धा परीक्षण करूनच तुम्हाला दुसरी संधी देण्यात येणार आहे. परंतु त्याकरता तुम्हाला 11 तारखेच्या आत तुम्हाला मेल करून त्या विभागाला कळवायचं आहे. ठीक आहे. आणि समजा तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन एकाच दिवशी तुम्ही विविध डिपार्टमेंटसाठी फॉर्म भरला असेल, विविध परिमंडळासाठी फॉर्म भरला असेल, विविध पोस्टसाठी फॉर्म भरला असेल आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन एकाच टायमाला आहे आणि एकाच दिवशी येत असेल तर तुम्हाला मेल करून दुसरी तारीख मागून घ्यायची आहे. ठीक आहे. तर 11 तारखेच्या अगोदर सर्व कामे तुम्हाला करायची आहे मित्रांनो. तर याच्यानंतर काही अपडेट माहिती पुन्हा आपल्यापर्यंत आले तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून नक्कीच केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.